नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। गट प्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी धुळ्यात आंदोलन। गट प्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते, बोनस तसेच वार्षिक वेतनवाढ लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे आंदोलन करण्यात आले। गावोगावी जाऊन आरोग्य सेवा पोहोचवित असून कोरोना काळात देखील आम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकून लोकांची सेवा केली, तरी आमच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर लाभ देण्यात यावा अशी मागणी करीत मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज गट प्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांनी दिलेला असून सदरचे आंदोलन हे कॉम्रेड वसंत पाटील व कॉम्रेड साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात गट प्रवर्तक व आशा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आमचं धरणं आंदोलन केलेलं आहे क्युमाइन क्लब जवळ। तर या धरणे आंदोलनाचा उद्देश एकच आहे, केंद्र शासनाने जे 2018 पासून आम्हाला मानधन वाढ केलेली नाही आहे, तर ती आमची मानधनात वाढ करावी। आमचे जे गटप्रवर्तक मॅडम आहेत त्यांना खूप असे कामं असतात आणि त्यांना तुटपुंज असं मानधन आहे, तर त्यांच्या मानधनात 36,000 रुपये किमान वाढ केलीच पाहिजे आणि त्यांना शासकीय दर्जा हा दिला गेला पाहिजे आणि आशा वर्करांना 26,000 रुपये किमान वेतन हे दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर आमचे 5 तारखेपर्यंत केंद्र व राज्य सरकारचं 5 तारखेपर्यंत आमचं मानधन एकत्रित मानधन हे जमा केलं गेलं पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या आमच्या केंद्र सरकारने व राज्य सरकारने या पूर्ण कराव्यात हीच शासनाकडे आमची विनंती आहे। त्या संदर्भात आज आम्ही सर्व आमची जी संघटना आहे या संघटनेच्या वतीने आम्ही आज धरणे आंदोलन इथं करत आहोत।